नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. भारतामध्ये जनपद गणराज्य अस्तित्वात होते आणि त्यानंतर त्यातूनच 16 महाजनपदांचा उदय कसा झाला हे आपण मागील प्रकरणांमध्ये बघितलंय. 16 महाजनपदांचाही इतिहास आपण मागील प्रकरणांमध्ये बघितलाय. या 16 महाजनपदांपैकी काशी, कोसल, अवंती आणि मगध या महाजनपदांमधील संघर्षामध्ये मगधची सत्ता प्रबळ होत गेली आणि मगधचे साम्राज्य उदयाला आले. याला कारण होतं मगधातील आर्थिक सुबत्ता. त्याच दरम्यान पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतामध्ये प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागलेली होती. तसं बघितलं तर इसवी सन पूर्व 6व्या शतकापासूनच मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्याला आकाराला आलं होतं. या नंद साम्राज्याचा संस्थापक होता महापद्मानंद आणि या नंद साम्राज्याचा शेवटचा राजा होता धनानंद. हे नंद साम्राज्य म्हणजेच भारतातलं पहिलं प्रबळ साम्राज्य मानलं जातं. मग मगध साम्राज्याचा उदय कसा झाला? मगध हे बलवान महाजनपद होते. सहकारण स्पष्ट करासाठी 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून प्राचीन भारताची जी महाजनपद होती त्यामध्ये मगध हे एक महत्त्वाचं राज्य होतं. त्याला कारण मगध महाजनपदामधील जमीन सुपीक आणि समृद्ध होती. या महाजनपदामध्ये 12ही महिने वाहणाऱ्या नद्या होत्या, त्यामुळे नौकानयनाची उत्कृष्ट सोय त्या ठिकाणी होती आणि आर्थिक उन्नतीसाठी, आर्थिक विकासासाठी, प्रगतीसाठी व्यापारी बाजारपेठांची देखील मगध साम्राज्यामध्ये उपलब्धता होती. म्हणजे अशा अनेक कारणांमुळे हे मगध साम्राज्य बलवान होत गेलेलं होतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये या मगधावर हर्यंक नावाच्या घराण्याची सत्ता होती. महाभारतामध्ये ह्या हर्यंक घराण्याचा उल्लेख येतोय. मग या हर्यंक घराण्यातील पहिला जो प्रसिद्ध राजा होता त्याचं नाव होतं बिंबिसार. मग त्याचे वडील महापद्म यांनी गिरिव्रज हा दुर्ग बांधला होता आणि मगधाची पहिली राजधानी त्या ठिकाणी स्थापन केली होती. त्यानंतर बिंबिसाराने या मगध साम्राज्याचा पाया रचलाय. तो कसा रचला? थोडक्यात उत्तरे लिहासाठी 5 गुणांसाठी आपल्याला त्याची तयारी करायची आहे की बिंबिसाराने मगध साम्राज्याचा पाया कसा रचला. त्याने मगध साम्राज्याचा पाया रचला, शेजारचे अंगराज्य जिंकून घेतलंय. इतकंच नाही तर बिंबिसाराने कोसल, लिच्छवी, विदेह, मद्र अशा अनेक राजघराण्यांशी वैवाहिक संबंध जोडून त्याच्या जोरावर आपलं विस्तारवादी धोरण पुढे चालू ठेवलेलं होतं. म्हणजे ज्या ठिकाणी जे शेजारचे राज्य त्याच्याही शेजारचे राज्य जिंकणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी त्याने वैवाहिक संबंध प्रस्थापित केले, सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आणि आपलं विस्तारवादी धोरण चालू ठेवलेलं आहे. गिरिदुर्गच्या पायथ्याशी त्याने राजगृह ही नवी राजधानी स्थापन केलेली. मात्र या बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू याने आपल्या पित्याची हत्या केली आणि तो स्वतः राजपदावर बसला. आणि म्हणून या अजातशत्रूच्या कारकिर्दीचं वर्णन आता आपण बघणार आहोत की त्याने आपल्या पित्याच्या विस्तारवादी धोरणाचा अवलंब केलेला आहे आणि मगधाचं राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत त्याने विस्तारलेलं आहे. इतकंच नाही तर गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे त्याने छोटा दुर्ग बांधला आणि तो स्थानिक उत्पादनाच्या खरेदी विक्रीचे केंद्र बनवलं. पुढील काळामध्ये हेच पाटलीग्राम म्हणजे पाटलीपुत्र या नावाने ओळखलं गेलं आणि त्या ठिकाणी मौर्य साम्राज्याची राजधानी बनवली गेली. मात्र ह्या अजातशत्रूची प्रशासन व्यवस्था जनतेला मान्य नव्हती आणि म्हणून साम्राज्यातील जनतेने अजातशत्रूला पदच्युत केलं आणि त्याचा जो मंत्री होता शिशुनाग याची आपला राजा म्हणून निवड केली.
मग या शिशुनाग घराण्याची सत्ता मगधावर सुरू झालेली आहे. ती साधारणपणे इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळामध्ये शिशुनाग घराण्याने मगधावर राज्य केलेलं आहे. त्यानंतर महापद्मानंद याने मगधाची गादी बळकावली आणि त्याने नंदवंशाची स्थापना केलेली. म्हणजे थोडक्यात मगधावर नंदवंशाची स्थापना कोणी केली तर महापद्मानंद यांनी केलेली. ह्या महापद्मानंद याने इसवी सन पूर्व 364 मध्ये मगधची सत्ता बळकावली. त्याने मगध साम्राज्याचा विस्तार केला आणि दक्षिणेमध्ये म्हैसूरपर्यंत मगध साम्राज्य वाढवले. महापद्मानंद हा एक महान सम्राट होता, सामर्थ्यशाली सम्राट होता, महत्वाकांक्षी सम्राट होता आणि म्हणून त्याचंही धोरण आपल्याला विस्तारवादी धोरण असल्याचं दिसून येतं. मग या नंद घराण्याने अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहेत. इसवी सन पूर्व 321 मध्ये नंद घराण्याचा पाडाव झालेला आहे. मात्र तो पाडाव होण्याच्या अगोदर कर पद्धतीला महत्त्व देऊन ह्या नंद घराण्याने आपल्या राज्याची आर्थिक दृष्ट्या भरभराट केलेली होती. साम्राज्य विस्ताराबरोबर राज्याची आर्थिक भरभराट त्यांच्या काळात झालेली होती आणि पैशांचा विनियोग नंद राज्यकर्त्यांनी कालवे बांधण्यासाठी, जलसिंचनासाठी केलेला आहे. शेतीच्या विकासाला त्यांनी सहाय्य केलेलं आहे. जलमार्गाच्या विकासामुळे त्यांच्या काळामध्ये मगधामध्ये व्यापारामध्ये वाढ झालेली आहे, वृद्धी झालेली आहे. या मगध साम्राज्याचा उदय कसा झाला, सहकार स्पष्ट करा. किंवा या मगध साम्राज्याचा उदय का झाला, सहकार स्पष्ट करा. 3 गुणांसाठी यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि म्हणून या मगध साम्राज्याची माहिती बघत असताना या मगध साम्राज्यावर जेवढ्या राज्यकर्त्यांनी राज्य केलंय ते सगळे राज्यकर्ते कर्तबगार होते. त्यामुळे राज्यामध्ये त्यांच्या काळात राजकीय स्थैर्य प्राप्त झालेलं होतं, निर्माण झालेलं होतं. मगधाचा विकास होण्यामागे राजकीय स्थैर्य आणि इतर काही बाबी देखील कारणीभूत होत्या. गंगा नदीच्या खोऱ्यात सगळ्या मोक्याच्या ठिकाणी मगधाचं नियंत्रण होतं आणि अंग हे राज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेश त्यांच्या ताब्यात आला आणि दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार वाढवण्यात मगधाच्या सत्ताधीशांना यश मिळाले. इतकंच नाही तर मगध साम्राज्यामध्ये साधन संपत्ती विपुल प्रमाणात होती. नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान मगधाला लाभलेलं होतं आणि विशेषतः भात शेतीसाठी उपयुक्त अशी सुपीक जमीन मगध साम्राज्यामध्ये होती. आणि त्यातच मगधच्या राज्यकर्त्यांनी जे काही साम्राज्य विस्ताराचं धोरण अंगीकारलेलं होतं त्या साम्राज्य विस्ताराच्या धोरणामुळे त्यांच्या महसुलामध्ये देखील भर पडलेली होती. म्हणजे राजकीय महत्वाकांक्षाच्या बरोबरीने धनधान्याची व व्यापाराची सुबत्ता ही मगध राजसत्तेच्या विकासासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी पोषक ठरलेली. म्हणजे अशा प्रकारे मगधामध्ये असलेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मगध साम्राज्याचा उदय घडून आला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पर्शियन आणि ग्रीकांच्या आक्रमणाचा परिणाम म्हणून भारतात प्रबळ साम्राज्याची आवश्यकता भासू लागली आणि त्यानंतर इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून मगध साम्राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि या प्रक्रियेतूनच नंद साम्राज्य आकाराला आलं होतं. हेच भारतातील पहिलं साम्राज्य. मग या नंद साम्राज्याविषयीची माहिती कोणकोणत्या ग्रंथांमधून मिळते तर परिशिष्ट पर्व, महावंश वाटिका, पुराण ग्रंथ या ग्रंथांमधून तसंच काही ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून सुद्धा या साम्राज्याविषयीची माहिती मिळते. क्युरिटस हा ग्रीक इतिहासकार म्हणतो नंद साम्राज्याची स्थापना महापद्मानंद यांनी केलेली आणि म्हणून हा क्युरिटस हा ग्रीक इतिहासकार महापद्मानंद या राजाचा उल्लेख उग्रसेन म्हणून करतोय. उग्रसेन म्हणजेच महापद्मानंद, म्हणजे उग्रसेन नावाने त्याचा उल्लेख आलेला आहे ग्रीक साहित्यामध्ये. या नंद घराण्यामध्ये साधारणपणे 9 राजे होऊन गेलेले आहेत. ते 9 राजे कोणते तर महापद्मानंद म्हणजेच उग्रसेन, पांडुक, पांडुगती, भूतपाल, राष्ट्रपाल, गौवी शौनक, दशसिद्ध, कैवर्त आणि शेवटचा राजा धनानंद
आता याचं नावही फार गमतीशीर आहे. जो धनाचा लोभी होता तो धनानंद, म्हणजे धनाचा लोभी असणारा राजा, म्हणून त्याचं नाव धनानंद पडलेलं दिसून येतं. मग यापैकी पद्मानंद, महापद्मानंद आणि धनानंद हे दोन सम्राट अधिक ख्यातनाम होते, प्रसिद्ध होते, महत्वाकांक्षी होते. महाबोधी वंश या ग्रंथातून या सम्राटांविषयीची अधिक माहिती मिळते. नंदांचे साम्राज्य गोदावरी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले होते. त्यांची राजधानी नवनंद डेरा या ठिकाणी होती दक्षिणेमध्ये. मग हे नवनंद डेरा म्हणजेच आजचं नांदेड असावं असा अंदाज वर्तवलेला आहे. नंदांच्या रूपाने भारतातील पहिलं साम्राज्य अस्तित्वात आलं आणि भारताच्या राजकीय इतिहासाला प्रारंभ झाला असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मौर्य साम्राज्य